तर वांगणी परिसरातील हा संघ पाहतो आपण, गोरेगाव संघ. फिल्डिंग अगदी सजावट झाली आहे आणि सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये दाखल झाली आहे पेंदर संघाची. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल सुजित पाटील आणि समाधान भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्ट्राईकला फलंदाज सुजित पाटील असेल आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल समाधान भोईर. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल. पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाज पाहायला मिळेल. आरम हा गोलंदाज अगदी भरपूर रनअप पहिलाच चेंडू फेकण्यासाठी तयार असेल. समोर सुजित पाटील. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकला समाधान भोईर आणि गोलंदाज आरम. आपल्या षटकातील टाइम अलर्ट केला जाईल. पहा, लक्षात ठेवायचं आहे गोलंदाज पहिला चेंडू समोर सुजित साठी. फटका चांगला यावेळेस मात्र बॉल जाईल मात्र वन बाउंस चेंडू सीमा पार 4 धावांसाठी चौकार. मिळते सुजित पाटीलच्या माध्यमातून. पहिल्याच चेंडूवरती दमदार सुरुवात. पहिल्याच चेंडूवरती ऑन साइडला मात्र चौकार उसूल केलाय. खूप चांगली सुरुवात पेंदर टीम करणं सुजित पाटील या फलंदाजाची. गोलंदाज आरमला पाहतो आपण. मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि पॉवर प्लेचा पहिल्याच चेंडूवरती पुरेपूर फायदा घेतलाय. 2 क्षेत्ररक्षक पाहतो आपण अगदी सीमारेषेलगत. पुन्हा एकदा सफल झाला होता. पंच आमच्याकडे बोलतात वाईट चेंडू आहे, खराब चेंडू आहे. 1 धाव मात्र ऍड केली जाईल. टोटल पाहायला मिळेल 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पूर्ण सफल झाला होता सुजित पाटील, परंतु चेंडू बॅटच्या रनमध्ये आला नाही आणि अगदी ऑफ स्टॉम्प बाहेरचा चेंडू होता. पंचांनी तो वाईट घोषित केला. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत एकच चेंडूचा फेकी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्याच्यानंतर मात्र लाईन खराब पाहायला मिळाली. याचं कारण दबाव. एखादा मोठा फटका आल्यानंतर मात्र गोलंदाजावरती तो दबाव निर्माण होतो आणि तो दबाव मात्र अरमाय गोलंदाजावरती पाहायला मिळाला. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतं. पेंदर संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं षटक मार्गस्थ असताना मात्र गोलंदाज आरम अगदी तेज थरार गोलंदाज पाहायला मिळते. परंतु लाईन यावरती मात्र लक्ष ठेवायला लागेल. दिशाहीन गोलंदाजी करावी लागेल कारण की एका चेंडूवरती 5 धावा खर्च केल्यात. खूप चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळते. शॉर्ट गली थर्ड मॅन पॉइंट. एक वाईडिश लॉंग आउटला फिल्डर सीमारेषेला पाहतो आपण. पुढचा चेंडू इथं मात्र त्रिपला चीट दांडी गुल. फलंदाज बाद सुजित पाटील. नेरुलकर वन डाऊनला आलेला हा आशिष नेरुलकर. आता मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल. सुरुवात खूप चांगली केली होती सुजित पाटीलने. पहिल्याच बॉलवरती चौकार उसूल केला होता. त्याच्यानंतर मात्र गोलंदाजाने देखील खराब चेंडू फेकला होता. त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज आरमचं. जबरदस्त कमबॅक. जसंच तसं मात्र प्रत्युत्तर पाहायला मिळालं. पहिला गडी बाद झाला. 5 या धावसंख्येवरती नवीन फलंदाज आशिष नेरुलकर आले. स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू आशिषसाठी असेल. इथं मात्र मोठा पार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र विकेट कव्हर बीट झाला होता. मात्र सिंगल कंप्लीट झाली. पंचांचा इशारा बॅट कट आहे. हॅलो. तर इथे स्वर्गीय प्रवीण 11 पेंदर संघासाठी सुवर्ण संधी आहे बा. स्वर्गीय प्रवीण 11 पेंदर संघाचे पॅकर्स लखम पाटील आणि प्रज्योत पाटील यांच्याकडून चौकार हॅट्रिकसाठी 2000 रुपये किंवा षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचे कॅश प्राईज आले बा. आत्ता मात्र समाधान भोईर असेल. एक नामवंत फलंदाज पेंदर गावचा. भरपूर अशा अपेक्षा या खेळाडूकडनं. तो खेळाडू मात्र स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळेल. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय आलाय.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली सुरुवातीला फलंदाजी केली होती सुजित पाटीलनी, परंतु तो मात्र तंबूच्या आसऱ्याला आलाय. अशीच निरोपाला स्ट्राईक सिंगल पूर्ण केली, स्ट्राईक रोटेट झाली. त्यानंतर मात्र समाधान भोईर आलाय. समाधान भोईरने आतापर्यंत खाता ओपन केले नाही. पहिला चेंडू फेस करणार. हा चेंडू मात्र लाईन पाहावी लागेल. पंच बोलतात वाईट चेंडू आहे. एक धाव मात्र ऍड केली जाईल. टोटलमध्ये टोटल पाहायला मिळेल 7 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतं. समाधान भोईर आणि आशिष नेरुलकर अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते पेंदर संघाची. आणि पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि यामध्ये धावा बनतील का? पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर पुन्हा एकदा शांत ठेवलंय. फुलटॉस चेंडू आणि दिशा दिली आहे जबरदस्त. 1 बाउंड चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. पेंदर संघासाठी सुवर्ण संधी पहा. डब्बल आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचे कॅश प्राईज असेल पहा पिके पाटील तोंडरे यांच्याकडनं पेंदर संघासाठी. आणि समाधान भोईरने देखील आपलं अकाउंट ओपन केलं, खातं ओपन केलं चौकारांनी. लो फुलटॉस बॉल होता. वाईडिश लो ग्राउंडला मात्र चेंडू भिरकावला. 4 धावा मिळाल्या. टोटल पाहायला मिळालं 11. 11वरती 1. इथं मात्र जबरदस्त फटका. तेवढेच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फटका चांगला होता, तेवढेच चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. परंतु सिंगल रोखू शकत नाही. सिंगल मात्र धावफलक जाईल पुढे. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 12 धावा धावफलकावरती. 5 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. अंतिम बॉलवरती एखादा मोठा फटका आला, चौकार आला तर 16 होतील, षटकार आला तर 18 धावा होतील. पाहूया. यावेळेस मात्र अराउंड कार्पेट केला, अगदी समोर केलाय. फिल्डर अगदी वेगाने येतो चेंडू घालून. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते आणि त्याचाच फायदा. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 14 धावा, 1 गडी बाद. सुरुवात पाहायला मिळते. अशा पद्धतीने धावा जर बनल्या तर चांगला धावा पाहायला मिळते धावफलकावरती. 4 षटकामध्ये जोडीत पहा. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं समाप्त करायचं आहे. पहिल्या ओव्हरसाठी 6 मिनिटाचा अवधी लागलाय. तर आता तुमच्याकडे 9 मिनिटं आहेत. 9 मिनिटांमध्ये 2 षटक संपवावं लागतील ना, तर एक खेळाडू मात्र तुम्हाला पुन्हा एकदा आत घ्यावा लागेल. गोलंदाज तयार सेकंड ओव्हरसाठी. मुशरफ हा गोलंदाज तयार. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल समाधान. सर्वांची नजरा असतील, प्रेक्षक वर्ग असतील, पेंदर गावचे भरपूर अपेक्षा असतील या फलंदाजावरती. समाधान भोईर एक नामवंत फलंदाज. अनेक मैदानं गाजवले मात्र या खेळाडूंनी. तोच खेळाडू पाहतो आपण स्ट्रायकिंगला. फुलल्याचा चेंडू मिस्टामिक. चेंडू हवेत आणि बिग विकेट मैदानातून बाहेर. समाधान. गेल्या होत्या सेकंड ओव्हर जसं सुरुवात झाली पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतन पाहायला मिळालं. समाधान भोईर तंबूच्या आसऱ्याला. जी सलामीची जोडी पाहिली होती सुजित पाटील आणि समाधान भोईर, आता मात्र दोन्ही तंबूच्या आसऱ्याला. आणि आशिष नेरुलकर आणि पंकज कोपरकर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटिंग लाईन बघितलं गेले तर भरपूर मोठी आहे पेंदर टीमची, परंतु धावा बनायला हव्या आहेत. परंतु गोलंदाजाचं मात्र कौतुक करावं लागेल. पहिल्याच बॉलवरती बिग विकेट मिळवली. गोलंदाज पाहतो आपण मुशरफ हा गोलंदाजाला. दुसरा बॉलसाठी असेल, समोर पंकज कोपरकर असेल. इथं पहा मोठा पार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. काय जबरदस्त गोलंदाजी.
तेच थरार जबरदस्त गोलंदाजी बॅक टू बॅक 2 चेंडूवरती एकही धाव खर्च केली नाही. एक फलंदाज बाद केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा बनल्यानंतर असं वाटलंच होतं की पेंदर संघ 4 षटकामध्ये किमान 50+ धावा बनवू शकतो, परंतु अजूनही वेळ गेली नाहीये. पंकज कोपरकर आहे. रिव्हर्सचा वापर इथं मात्र एक धाव ते कंप्लीट केली आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळाली. 3 चेंडू फेकून झाले. 3 चेंडू मध्ये फक्त एक धाव खर्च करतं, ते देखील लेग बायच्या स्वरूपामध्ये. काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतो. आपण सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज पाहतो आपण मिश्रपला. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र फलंदाज पाहायला मिळाला आशिष नेरुलकर असेल स्ट्रायकरला फलंदाज. आशिष नेरुलकर आणि पंकज कोपर ही जोडी पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सेकंड ओव्हरचा खेळ. लो फुलटॉस बॉल, फुलटॉस आणि फुलटॉ वसूल केलाय. एक टप्पा चौकार. धावा धावफलकावरती पाहायला मिळते रे चौकारच्या मदतीने. धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. आशिष नेरुलकरच्या बॅटमध्ये दमदार चौकार पाहिला. इथं माता पुलवलेचा बॉल लॉक केलाय. आउट ऑफ द पार. 6 धावांसाठी षटकार. पहा सुरुवातीच्या 3 चेंडूवरती एक धाव खर्च केली होती. जशी स्ट्राईक रोटेट झाली आशिष नेरुलकर आला स्ट्राईक एंडला आणि त्याच्या बॅटमधून चौकार षटकार आणि धावफलक जाऊन पोहोचतं 25 आकड्यावरती. आता मात्र गोलंदाजावरती दबाव टाकलाय. पुढचा चेंडू असेल. जबरदस्त बॅटच्या रनामध्ये पुन्हा फेकून दिलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. फलंदाजी राहिली सेकंड ओव्हर मध्ये आशिषची. ज्याप्रमाणे मध्ये पंकज कोपरकर स्ट्राईक एंडला होता थोडासा दबाव निर्माण झाला होता, परंतु स्ट्राईक रोटेट झाली. आशिष कोपरकर आला, आशिष नेरुलकर आला स्ट्राईक एंडला. त्याच्या बॅटमधून पाहिला आपण एक चौकार आणि 2 षटकार. 2 षटकाचा वाजवी खेळ झाला समाप्त. 2 षटकानंतर धावफलक पाहतो आपण पेंदर संघाचा 31 धावा धावफलकावरती. 2 विकेट गमावले. सुजित पाटील आणि समाधान बोरचे विकेट गेल्यानंतर मात्र देखील मी म्हटलं की बॅटिंग लाईन भरपूर मोठी आहे. अजून क्रिश कोपरकर, विश्वास पाटील असेल, क्रिश कोपरकर असेल, भरपूर बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळेल पेंदर संघाची. तोपर्यंत आशिष नेरुलकर आहे, पंकज कोपरकर आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाज फैजल. हाफटॅकरचा चेंडू ऑन साईडला दिशा दिली आहे. आउटविल फास्ट आहे. सेकंडसाठी परतलाय आणि सेकंड देखील कंप्लीट झाले या बॉलवरती. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने मात्र धावफलक जाईल पुढे. टोटल पाहायला मिळेल आपल्याला 33 धावा धावफलकावरती. 33 धावा धावफलकावरती. पंकज कोपरकर स्ट्रायकरला फलंदाज. त्याच्या बॅटमधून 2 धावा आल्या. स्ट्राईकला पुन्हा एकदा पंकज कोपरकर पाहायला मिळेल. 33 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पाहतो आपण 3रं मार्गस्थ असताना गोलंदाज पाहतो आपण फैजलला. 3रं षटक. 33 धावा धावफलकावरती. आता मात्र लय मध्ये आले फलंदाज. फुलटॉस बॉल समोर खेळलाय. फील्ड तैनात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत सेकंड साठी कॉल आणि सेकंड रन देखील कंप्लीट झाली. 2 चेंडूवरती डबल धाव पाहायला मिळाल्या. 2 ने मात्र धावफलक जाईल पुढे. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती डबल धाव पाहायला मिळाली. पंकज कोपरकर स्ट्रायकरला फलंदाज. फुलंदाजीचा बॉल होता. इथं मात्र विकेट किंवा बीट झाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथं देखील संधी होती, चान्स होती.
परंतु एक धाव कंप्लीट झाली. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल आशिष नेरुलकर. या आशिष नेरुलकरने मला एक चौकार आणि बॅक टू बॅक 2 षटकार मारल्यात. षटकार हॅट्रिक करेल का पूर्ण पाहूया. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळते आशिष नेरुलकर सध्याच्या घडीला फुल फॉर्म मध्ये आणि या मॅच मध्ये ही महत्वाची मॅच आणि या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज पाहायला मिळते आशिष नेरुलकर. गोलंदाज फैजल हाफ टॅकरचा बॉल आणि त्याला मात्र बॅक टू बॅक 3 षटकार आशिष नेरुलकरच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. जबरदस्त अफलातून फलंदाजी अप्रतिम फलंदाजी आशिष नेरुलकर हा फलंदाज. तोंडे यांच्याकडून 1000 रुपयाच्या कॅश प्राईज असेल फलंदाजासाठी आणि स्वर्गीय प्रवीण 11 पेंदर संघाचे पॅकर्स लखम पाटील आणि प्रज्योत पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राईज असेल पा. इथं मात्र फिल्डिंग केले डॉट बॉल पाहायला मिळते. 3 षटकारानंतर डॉट बॉल आलाय. एक चौकार बॅक टू बॅक 3 षटकार त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल. धावफलक जाऊन पोहोचले 42 आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती. हा चेंडू देखील सुरेख जबरदस्त कमबॅक केलं मात्र गोलंदाज फैजलने देखील आणि 3 षटकाचा वाजवी खेळ झाला समाप्त. 3 षटकानंतर टोटल पाहायला मिळते आपल्याला 42 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. अप्रतिम फलंदाजी 3 षटकामध्ये पाहिली आपण. पेंदर संघ इथं बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये पाहतो आपण. वांगणी परिस्थितीला हा संघ पाहतो. गोरेगाव संघ टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी मात्र आमंत्रित केले पेंदर टीमला. आतापर्यंत 3 षटकाचा खेळ पाहिला आपण. 42 धावा धावफलकावरती. पंकज कोपरकर असेल स्ट्रायकेलला फलंदाज. अंतिम षटक असेल. या षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळेल. या षटकामध्ये मोठे फटके पाहायला मिळतील. गोलंदाज सूरज बॅटची काढा इथं मात्र विकेट किपर पडला गेला थोडासा बॅलेन्स. इथं पाहूया काय घडेल. आणि थर्ड अंपायर कडे रनआउट साठी थर्ड अंपायर कोण आहे पाहायचा आहे. रन कंप्लीट आहे की नाही. तर नॉट आउट आहेत. फलंदाज सुरक्षित आहे. सेकंड रन मात्र कंप्लीट झाली आहे.
2 धावा कंप्लीट झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगला तालमील, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहिली आपण. यावेळेस मात्र अराउंड कार्पेट केलाय. फिल्डर उपस्थित आहे. लॉंग आउटला सिंगल कंप्लीट झाली. सिंगल मात्र धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील टोटल. गोलंदाज पाहतो आपण सूरजला. गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटक. स्लॉगर एकदा ऍड केली जाईल टोटल मध्ये. थोडीशी लाईन दिशा येईन. गोलंदाजी लाईन बिघडली मात्र तशी. समोर मोठा फलंदाज त्याच्या बॅट मधून पाहिलं आपण. एक चौकार आणि बॅक टू बॅक 3 षटकार. आशिष नेरुल हा फलंदाज. हा चेंडू पा वेगवान प्रचंड वेगावरती पूर्णपणे केला बीट फलंदाज आशिष नेरुलकरला. त्याच्याकडे क्षमता आहे मात्र मोठ्या पटक्यांची. मोठे पटके मारू शकतो हा फलंदाज. आणि इथे मात्र क्षमता सिद्ध केली आहे फलंदाजांनी. फलंदाज नाव आहे आशिष नेरुलकर. गोलंदाज सूरज. इथे मात्र बॅटची काढा. बॅटची इनसाइड आउट. तर फलंदाज आशिषसाठी 5 षटकार हॅट्रिकसाठी आणि 2 षटकांसाठी जे पारितोषिक लागलं होतं ते पेंदर गावातील उत्तमजी भोईर यांच्याकडून 2000 रुपये आणि पी.के. पाटील तोंडरे यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राईज जमा झाले आहेत. तर नवीन फलंदाज आलाय विश्वास पाटील. याला कोल ओळखणार नाही या फलंदाजाला. याच्या अनेक मैदानावरती याच्या नावावरती देखील भरपूर विक्रम आहेत षटकारांचं. 3 षटकार 4 षटकार 5 षटकार. इथं मात्र पहा चांगला पटका चांगला आहे. फिल्डर अगदी वेगाने बॉलवरती येतो. त्यासाठी सेकंडचा कॉल आणि सेकंड रन देखील कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाहीये. 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळते टोटल. आणि 53 धावांचं लक्ष असेल तेच गोरेगाव टीम समोर. मैंने देखा तूने देखा किसने देखा तुमने देखा किसने देखा मैंने देखा तूने देखा. पण लगेचच टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. हरिभाऊ पाटील ग्रामस्थ तोंडरे आपल्या इथे सन्मानित केले जाईल. तर या स्पर्धेचे आयोजक हरीशदादा पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. तर तोंडरेगावचे ग्रामस्थ सन्माननीय विजय हरिभाऊ पाटील यांच्या समेत राजेशजी म्हात्रे आपल्याला देखील आमंत्रित करतो. या पण आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. तर हरीशदादा पाटील आणि शिवसेना शाखा प्रमुख तोंडरे महेंद्रदादा पाटील
यांच्या शुभ हस्ते विजय हरिभाऊ पाटील यांना सन्मानित केले जाईल. त्यानंतर राजेश म्हात्रे, तर या स्पर्धेचे शिल्पकार हरेशदादा पाटील आणि महेंद्रदादा पाटील या दोन्ही आयोजकांच्या शुभ हस्ते मात्र ते सन्मानित केले जाईल. त्यानंतर चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर करायच्या. चला बापू गाड्या सोडा, बापू गाड्या सोडा. आई गावजी प्रसन्न बिंजोड 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 11,11,000 रोख रक्कम पारदर्शक 11 बालदे 11 बोकड दिले जातील. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. गोरेगाव संघाचा विचार केला तर मात्र 53 धाब्याचा पाटलान करायचा. 24 चेंडूमध्ये सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. चला क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या, आपण स्पीडअप करा थोडासा. चला यानंतर चिरनेर संघाचा संघनायक आणि नितलास संघाचा संघनायक या आपण. नितलास संघाचा संघनायक आपण आला असाल तर लगेच या टॉस बॉक्स मध्ये. नितलास संघाचा संघनायक आला. चिरनेर संघाचा संघनायक आपण आला असाल तर लगेचच या टॉस बॉक्स मध्ये. नाणेफेकी मात्र केली जाईल. तर स्वर्गीय प्रवीण 11 पेंदर संघाचे पॅकर्स लखम पाटील आणि प्रज्योत पाटील यांच्याकडनं आशिषसाठी 2,000 रुपयाचे कॅश प्राईज जमा झाले आणि सामान्य उत्तमजी भोईर यांच्याकडून 1,000 रुपयाचे कॅश प्राईज जमा झाले. चला बापू गाड्या सोडा लगेच. गाड्या खालच्या साईडला गेल्यात बापू, गाड्या सोडा. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 53 धाबा जमा. आदरणीय अरविंद चौधरी उपसरपंच नितलास यांचं आगमन झाला. स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. साहेबांना विनंती असेल व्यासपीठावरती आपण. पहिला चेंडू मात्र पायडलशिप करण्याचा प्रयत्न एक धाव तर वेगाने पूर्ण केलेला आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. 53 धाब्याचा पाटलान करायचा आणि 53 धाब्याचा पाटलान करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव कंप्लीट झाली. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं फेकायचे आहेत. हो चपराक शॉट पाहताय गल्लीमधून चेंडू. काय फटका होता, चाबूक शॉट पाहिला पण एका टप्प्यावरती चेंडू उचललाय आणि फेकला सुद्धा. अचूक फेकी पाहिले आपण. फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. हॅलो, तर स्वर्गीय प्रवीण 11 पेंदर संघाचे पॅकर्स लखम पाटील आणि प्रज्योत पाटील यांच्याकडनं गोलंदाजासाठी सुवर्ण संधी पहा. विकेट हॅट्रिकसाठी 1,000 रुपयाचे कॅश प्राईज आहे पहा. हितेश नेरुलकर यांच्याकडनं तब्बल गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1,000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. बक्षिसांची मात्र खैरात पाहतोय या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चपराक शॉट पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. बेडूकचा पॅ फिल्डिंग आपण पाहिली आहे. तो परत मात्र सिंगल. बेडूकचा पॅ फिल्डिंग सिंगल कंप्लीट झाली. मैदानाच्या आतमध्ये सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा टोटल पाहिली आपण. 3 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 53 धाब्याचा पाटलांग करायचा. अद्याप 3 चेंडू फेकल्या. 3 चेंडू मध्ये 3 धाबा जमा केल्या. हो चांगला फटका पाहतो. गॅप खूप मोठी आहे. एक धाव तर वेगाने पूर्ण केले की मात्र हा चेंडू जाईल समा. मात्र जमिनीला दन दन करत आहे तो चौकार.
असं म्हटलं जातोय पहा, सासू असली मेवणी बसली, बायको नुसती बघत बसली म्हणजे कार्यक्रम फिट. हो चांगला पाठ कपाना पा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. एकाच धाबेवरती मात्र समाधान मानावा लागेल. पा एका धाबेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. कमबॅक षटक पाहतो आपण. 53 धाबेचा पाठलान करायचा आणि 53 धाबेचा पाठलान करत असताना पाहतो आपण गोरेगाव संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 8 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. हो चपराक शॉट पाहतो, क्षेत्ररक्षण आहे, दूरवरनं आलाय, चांगला जजमेंट. वाह काय सांगायचं आहे गड्याना, जसा आला तसा भोक्षत पडला गडी. पहिला गडी गारत पहिला हादरा, पहिली साडेसाती निष्ठा पडवते अपशगुन, पहिलं लपड पाठीमाग. समीकरणचा विचार केला आता 18 चेंडू शिल्लक असतील. 18 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 45 धाबा. या 45 धाबा कंपल्सरी बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. क्रिश कोपरकरला पाहतो आपण, गोलंदाजी मार्कवरती. मागच्या सामन्यामध्ये मात्र चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. क्रिशचा वापर केला गेलाय दुसऱ्या षटकामध्ये. चला टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. चला नितलास संघाचा संघनायक आलाय, चिन्नेर संघाचा संघनायक आपण टॉक्स बॉक्स मध्ये लगेच जॉईंट व्हायचा आहे. हो चांगला फटका पाहिलाय, चपराक शॉट. यावेळेस मात्र काय झेल टिपलाय, वा जजमेंट मात्र अचूक राहिलाय. झटका क्रमांक लागलाय गोरेगाव संघाला, हा दुसरा. पा डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत पाहिलं आपण, चांगला जजमेंट पाहिला आपण. क्रिशने विचार केला ना, पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केलाय. आता समीकरणचा विचार केला 17 मध्ये बनवायचे आहेत 45 धाबा कंपल्सरी बनवायचे आहेत. 53 धाब्याचा पाठलान करत असताना धावपटलावरती धाबा लागल्या गेल्या गोरेगाव संघाच्या. 2 गडी बाद 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरणचा विचार केला 17 मध्ये बनवायचे आहेत 45 धाबा कंपल्सरी बनवायचे आहेत. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. हो फुल टॉस चेंडू. ओहो मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, काय सांगायचं आहे गड्या. कार्यक्रम गड्या फिट झाला असता आता तुझा. गाड्या फाकल्या का काय, तारा झाल्या असतील डोलावर. काय सांगायचं आहे गड्याला, झोप तर ना आली गड्याला. आज भीम पहा ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडू पाहत आहे आपण. डोक्याच्या वरनं हा चेंडू फेकला होता. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला चेंडू. भीमर फेकल्यानंतर मात्र कमबॅक करत असताना क्रिशला पाहताय आपण. डॉट चेंडूची सांगता. परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता क्रिशने. समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय. 16 चेंडू मध्ये बनवायच्या 43 धाबा. ओहो यावेळेस मात्र उडवलाय चेंडू, जाईल आउट ऑफ द पार. काल्या बाबलीचा हिरवा पाला, दूर मारेगा षटकार, लेकिन झुकेगा नहीं साला.
जाता ना, मेरे करण अर्जुन आएंगे, मेरे करण अर्जुन आएंगे। उसी भी समरीशपुरी बोलता है इस बार ऐसी मौत मारूंगा साला पुन्हा जन्म वाला सिस्टम ही बंद हो जाए। झिंगो झिंगो डॉट चेंडू फेकलाय, 5 षटकार आल्यानंतर लगेचच कमबॅक केलाय क्रिस गोलंदाजाने। अद्याप मात्र चेंडू शिल्लक असतील 2। आता समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय। 14 चेंडू शिल्लक असतील, 14 चेंडू मध्ये बनवायच्या 37 धावा। हो फुल टॉस होता, लो फुल टॉसचा चेंडू एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले। क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं, एका ऍक्शन मध्ये चेंडू उचललाय फेकला, तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती। पुन्हा एकदा समीकरण चेंज, 13 मध्ये बनवायच्या 36 आणि 36 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत। मी तर म्हणेन 13 मध्ये 36 धावसंख्येची गरज पाहतो आपण। हो यावेळेस मात्र बॅटची कडा झाला कार्यक्रम गाड्यांचा फिट। काय सांगायचंय वागरा फाटल्या यांच्या वागरा म्हणजे डुप्लिकेट वागऱ्या बिना गॅरंटी। उल्हासनगरचा माल म्हणजे फुसका माल, चौकार आलाय। चला टीम मीटिंग नको, या टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या। समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय, शेवटच्या चेंडूवरती चौकार जरूर आलाय। 12 चेंडूचा खेळ संपलाय, धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 21 धावा। समीकरणचा विचार केला आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये बनवायचे तब्बल 32 धावा। या 32 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत, यावरती लक्ष असू द्या। कदाचित मात्र वाघूर मांडली खालच्या आलीला आणि ससा गेला वरच्या आलीला, अशी काय तरा झाली। काय सांगायचं आहे, गड्यांच्या वागरा डुप्लिकेट आहेत। गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार्कवरती पंकजला पाहता आपण। गोलंदाजी मार्कवरती पंकजचा वापर केला गेलाय। चला चिरनेर संघाचा संघनायक या आपण, नितलास संघाचा संघनायक आलाय। चिरनेर संघ या लवकर, चिरनेर संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे। हो क्रॉसेस बॅट खेळण्याचा प्रयत्न, क्रॉसेस बॅट खेळण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे बोलतील। हा नासका चेंडू पाहता आपण, नासका चेंडू, नरकातला चेंडू, खराब चेंडू फेकलाय, वाईट चेंडू फेकलाय। पहिला चेंडू मात्र पाहता आपण थोडासा वाचलाय कदाचित, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहता आपण। पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज। हो लो फुलटॉसचा चेंडू होता, हलक्याशा हाताने कट केला चेंडू, एक धाव मिळेल। एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती। समीकरणचा विचार केला 11 मध्ये बनवायच्या, अजूनही 30, या 30 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत गोरेगाव संघाला। समीकरणचा विचार केला 11 मध्ये बनवायच्या आहेत, 30 धावा बनत्यात या मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आपण। पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट। हो यॉर्करचा वापर, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा, यॉर्करचा वापर केला गेलाय आणि या चेंडूवरती मात्र फलंदाजाकडे उत्तर नव्हतं। डॉट मात्र सिंगल आली, या सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती। पुन्हा एकदा समीकरण चेंज, 10 मध्ये बनवायच्यात 29 धावा, 29 धावा। लक्ष अजून थोडासा दूर आहे। हो यॉर्कर पुन्हा एकदा यॉर्करचा वापर केला गेलाय, खोदून काढलाय। पुन्हा एकदा सिंगल, चांगला थ्रो पाहताय, चांगला थ्रो, फेकी मात्र स्टंप पाहताय एकदम प्रॉपर फेकी। तो परत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती। आता मात्र पुन्हा एकदा समीकरण चेंज, 9 मध्ये बनवायचा 28। एखादा मोठा फटका या ओव्हर मध्ये येणं गरजेचं असेल। समीकरणचा विचार केला 9 मध्ये बनवायच्या 28 धावा, या 28 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत।
हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात हो कदाचित झेल सोडलाय किपरने. चुक्या केल्याच विकेट किपरच्या माध्यमातून शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. समीकरणचा विचार केला तर मात्र 8 चेंडू मध्ये बनवायच्या 27 धावा. 27 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत गोरेगाव संघाला. विचार केला ना 53 धावेचं पाटलान करत असताना पाहतो तिसरा षटक मार्गस्थ असताना धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 26 धावा. अजूनही या षटकाचा विचार केला 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 मध्ये बनवायच्या 27 धावा. निर्णायक 2 चेंडू शिल्लक असतील. ओहो यावेळेस मात्र उडवलाय चेंडू. अंतर कमी गाठलाय उंची जास्त गाठली आहे आणि चांगला जजमेंट गोरेगाव संघाला लागलेला तब्बल तिसरा झटका क्रमांक. सांगायचं आहे पोरींवर बिलकुल भरोसा द्याव नका का बाय धोक्यात देत्या. अरे गोलीगत धोका देतीये लडकी. काय सांगायचं आहे. एक टायमाला दारू परवडली पण चला पोरणा परवडली. काय सांगायचं आहे एक टायमाला दारू ना चढल उतरल पण पोरणा परवडणार बाबा. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 7 चेंडू मध्ये बनवायच्या 27 धावा. समीकरण हो आलेल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आता लाऊड अपील केली आहे. पंचांचा बोट आकाशाकडे. ज्या पावलाने गेलाय त्या पावलाच्या मैदानाच्या बाहेर झालाय. झटका क्रमांक लागलाय गोरेगाव संघाला हा 4था झटका. चला चिरनेर संघ आपल्याला कॉल असेल आपण आला असाल तर लगेच नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधा चिरनेर संघ. चला चिरनेर संघ माझा जर आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच नाणेफेकीसाठी या. समीकरणचा विचार केला ना मैदानाच्या आतमध्ये 53 धावेचं पाटलान करत असताना 26 धावा लागल्या गेल्या स्कोर कार्ड वरती. आता मात्र 6 चेंडू मध्ये बनवायच्या 27 धावा आणि 27 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्गवरती समाधान. ओहो पहिला चेंडू मात्र उडवलाय. ताकदीचा वापर आउट ऑफ द पाव. रामदेव बाबा पतंजली षटकार. ओहो कार्यक्रम पीठ. ओहो पुन्हा एकदा उडवला. हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. आता मात्र संघाला टीम मीटिंग पाडण्यास भाग पडलाय. बाहुबली 2 फटके पाहिलेत. आता समीकरणचा विचार केला 4 मध्ये बनवायच्यात 15. आता गड्या काय खरा ना तुझा. बॅटर तापला गडी.
काय सांगायचं आहे, काय खालाय काय माहिती, धडाड पडल्या उपटी घालायला लागलाय गडी. झाला कार्यक्रम गड्या. 4 चेंडू आणि बनवायचे आहेत 15. 5-6 मध्ये 27 धावीची गरज असताना ओ पुन्हा एकदा उडवलाय, पुन्हा एकदा उडवलाय, पाहिला जाईल, झालाय का? हो हो, चांगला जजमेंट. कहानी में ट्विस्ट, लैला के शादी में लपड़ा हो गया, मजनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. 3 चेंडू मध्ये बनवायच्यात 15 धाबा. 5 समीकरण होता, 6 चेंडू मध्ये 27 धाबा. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारले होते, त्या फलंदाजाला मात्र माघारी परतवलाय. 3ऱ्या चेंडूवरती समीकरणचा विचार केला. 3 चेंडू मध्ये बनवायच्यात 15 आणि 15 धाबा कंपल्सरी बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू निर्णायक असेल. ओहो, उडवलाय, जाईल का हा प्रश्न पडलाय. ओहो, थोडीशी कॅलरीज कमी पडल्याच फलंदाजाला. चेंडू मात्र थोड्याशा कॅलरीज कमी पडल्या. काय सांगायचं, जेवलाच नसेल गडी हो. समीकरणचा विचार केला ना, पूर्णपणे पकड मजबूत केली आहे संघाने. 2 चेंडू मध्ये बनवायचे 15. 5 समीकरण मात्र झाला होता मैदानाच्या आतमध्ये. अशा पल्लवित केल्या होत्या फलंदाजाने. 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले होते आणि कदाचित 3ऱ्या चेंडूवरती मात्र मिसटाईम फटका पाहिला आपण. हो, पाहिला जाईल. हा चेंडू मात्र वेगाने बीट करून गेलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक. एका चेंडूमध्ये मात्र 15 धाबीची गरज. फुल टॉस होता. हर्ड लक गोरेगाव संघ. हॅलो. तर चिरंडे संघाचा संघनायक नाही